मित्रांनो, आपल्या पाठीमागे या ठिकाणी कांद्याची रोप लागवड चालू आहे आणि ही रोप लागवड करताना प्रत्येक शेतकरी एक चूक करतो. ती चूक म्हणजे कांद्यांच्या रोपांच्या मुळांवरती रोप प्रक्रिया न करणं. बघा, ज्यावेळेस आपण नर्सरीमधून ही रोपं काढतो आणि आपल्या मेन प्लॉटमध्ये लावतो, ती लागवड करण्यापूर्वी आपल्याला ही रोपांची जी मुळं आहेत, ती बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवायची आहेत, ज्याला आपण रोप प्रक्रिया असं म्हणतो. आता हे का करायचं? कारण ज्यावेळेस आपण ही रोपांची लागवड करत असतो, लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या 25 ते 30 दिवस मातीमधून उद्भवणाऱ्या जे काही बुरशीजन्य रोग असतात किंवा किडे असतात, त्यांच्यापासून आपल्याला नवीन रोपांचं आपलं संरक्षण करायचं असतं. परिणामी आपली रोपं मरत नाहीत किंवा रोपं पिवळी पडत नाहीत. आता ही रोप प्रक्रिया कशी करायची? आपल्याला 10 लिटर पाणी घ्यायचं आहे. UPL कंपनीचं साप बुरशीनाशक त्याच्यामध्ये आपल्याला 30 ग्रॅम टाकायचं आहे आणि सोबतच आपल्याला कॉन्फिडर सारखं कीटकनाशक 5 मिली टाकायचं आहे. दोन्ही घटक 10 लिटर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळून ही जी गड्डी असते, ही अर्धी गड्डी आपल्याला बुडवायची आहे. म्हणजे फक्त खालचा भाग त्या द्रावणामध्ये एक 10 मिनिटं बुडवायचा आहे, नंतर काढून घ्यायचं आहे आणि पुनर्लागवडीसाठी त्या ठिकाणी वापरायचं आहे. मित्रांनो, प्रोसेस थोडीशी आपल्याला अवघड वाटते, परंतु हिचे फायदे जबरदस्त आहे. म्हणून यावेळेस कांद्याच्या रोपाची लागवड करण्यापूर्वी रोप प्रक्रिया नक्की करा. आणि याच्याबद्दल काहीही शंका तुमच्या मनामध्ये असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला लगेच मेसेज करा. आणि अजून देखील आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या. धन्यवाद.